वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण एका व्हॅक्सिनबद्दल पाहणार आहोत, ज्या व्हॅक्सिनचं नाव आहे DPT व्हॅक्सिन. DPT नावाची व्हॅक्सिन कधी दिली जाते, ती कोणत्या डिसीजपासून आपलं प्रोटेक्शन करते, त्यानंतर त्याचा डोस काय आहे आणि केव्हा दिली जाते, हे सर्व आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. DPT व्हॅक्सिन. DPT व्हॅक्सिन इज ट्रिपल अँटीजन व्हॅक्सिन. DPT व्हॅक्सिन इज ट्रिपल अँटीजन व्हॅक्सिन. ही व्हॅक्सिन ट्रिपल अँटीजन व्हॅक्सिन आहे का? कारण ही व्हॅक्सिन 3 व्याधीपासून आपल्याला इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी मदत करते. पहिला आहे डिप्थेरिया, त्यानंतर P म्हणजे पर्टुसिस आणि T म्हणजे टिटॅनस. या 3 व्याधीपासून इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी ही व्हॅक्सिन मदत करते, म्हणून याला DPT व्हॅक्सिन किंवा ट्रिपल अँटीजन व्हॅक्सिन असं म्हटलं जातं. चला तर मग डिप्थेरिया म्हणजे काय हे थोडक्यामध्ये पाहूया. इट इज अ एअरबॉर्न इन्फेक्शन. हे इन्फेक्शन एअरद्वारे स्प्रेड होतं. इट इज एअरबॉर्न इन्फेक्शन. याचे लक्षणं असतात फिवर, यामध्ये फिवर, त्यानंतर थ्रोट पेन, घसा दुखणे, फिवर, ताप, थ्रोट पेन, घसा दुखणे आणि स्वेलिंग इन द नेक. स्वेलिंग इन द नेक. नेकच्या रिजनला स्वेलिंग येणे हे डिप्थेरियामध्ये लक्षणं असू शकतात. आणि यामुळे काय होतं? डिफिकल्टी इन ब्रीदिंग. डिफिकल्टी इन ब्रीदिंग. डिफिकल्टी इन ब्रीदिंग. यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. हे झालं डिप्थेरिया. डिप्थेरिया काय आहे? इट इज एअरबॉर्न इन्फेक्शन. एअरद्वारे स्प्रेड होणारे इन्फेक्शन आहे. याच्या लक्षणामध्ये फिवर असतो, थ्रोट पेन, घसा दुखतो, स्वेलिंग इन द नेक, नेक रिजनला स्वेलिंग होते आणि यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, डिफिकल्टी इन ब्रीदिंग. तर अशा डिप्थेरियापासून आपलं प्रोटेक्शन करण्याचं काम DPT नावाची व्हॅक्सिन करते. DPT. त्यानंतर नेक्स्ट DPT व्हॅक्सिन नेक्स्ट आजारापासून प्रोटेक्शन करते, त्याचं नाव आहे पर्टुसिस. पर्टुसिसलाच हुपिंग कप असे पण म्हणतात. पर्टुसिसलाच हुपिंग कप असे पण म्हटले जाते. हुपिंग कप. जर याचे लक्षणं पाहायला गेले तर यामध्ये कप असतो. कप विच लास्टिंग फॉर 4 to 6 वीकपर्यंत कप असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डिफिकल्टी इन ब्रीदिंग. नेक्स्ट डिफिकल्टी इन ब्रीदिंग. यामुळे पण श्वास घ्यायला त्रास होतो, डिफिकल्टी इन ब्रीदिंग. त्याच पद्धतीने डिफिकल्टी इन ईटिंग, खाण्यापिण्यामध्ये त्रास होतो. आणि याच पर्टुसिसला ट्रीट नाही केलं तर यापासून निमोनिया निर्माण होतो. निमोनिया, त्यानंतर ब्रेन डॅमेज. निमोनिया, ब्रेन डॅमेज या गोष्टी पण होऊ शकतात. पर्टुसिस काय आहे? इट इज इयरबॉर्न इन्फेक्शन. हे पण इन्फेक्शन कशाद्वारे स्प्रेड होतं? इयरद्वारे. याला हुपिंग कप असे पण म्हणतात. याच्या प्रमुख लक्षणामध्ये कप असतो 4 ते 6 आठवड्यापर्यंत. पुन्हा डिफिकल्टी इन ब्रीदिंग ॲज वेल ॲज डिफिकल्टी इन ईटिंग. जर पर्टुसिसला ट्रीट नाही केलं तर त्यापासून निमोनिया, ब्रेन डॅमेज किंवा कन्व्हल्जन येऊ शकतात. त्यानंतर 3rd नंबरचा डिसीज आहे टिटॅनस. इट इज ट्रान्समिटेड थ्रू द कंटॅमिनेटेड वुंड्स. कंटॅमिनेटेड वुंड्स म्हणजेच जखमेद्वारे पसरला जातो टिटॅनस. यामध्ये लक्षणं काय असतात? पेनफुल मसल स्पाझम. पेनफुल मसल स्पाझम. मसल काय होतात? स्पाझम होतात. आणि ही कंडिशन कशी असते? खूप पेनफुल असते. पेनफुल मसल स्पाझम. त्याच पद्धतीने लॉक जॉ. लॉक जॉ. जॉ पण काय होतो? लॉक होतो. अशा या डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस या तिन्ही डिसीजपासून प्रोटेक्शन करण्याचं काम आपली DPT व्हॅक्सिन करत असते. त्यानंतर DPT व्हॅक्सिनचा डोस आहे 0.5 ml. 0.5 ml DPT व्हॅक्सिनचा डोस आहे. साईट कोणत्या ठिकाणी दिली जाते? साईट इट इज IM देतात. इंट्रा मस्कुलार कुठं दिली जाते? तर अँटेरो लॅटरल ॲक्सेप्ट ऑफ थाय रिजनला आणि डेल्टॉइड मसल.
डेल्टॉइड मसल ऑफ अप्पर आर्म या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर याचा शेड्यूल प्रायमरी, याचे 3 डोस असतात, 3 डोस. पहिला डोस आहे 6 वीक्स, दुसरा आहे 10 वीक, तिसरा आहे 14 वीक 14 वीक. त्यानंतर बूस्टर डोस दिला जातो. बूस्टर देतात 2 इयर्स, यामध्ये स्पेसिफिकली 16 ते 18 मंथ. त्यानंतर 5 इयर्स, 10 इयर्स आणि 16 इयर्सला बूस्टर डोस दिला जातो. DPT वॅक्सिन दिल्याच्या नंतर काही मुलांमध्ये फिवर येणे, त्याच पद्धतीनं लोकल पेन, लोकल रेडनेस, ज्या ठिकाणी वॅक्सिन दिली आहे त्या ठिकाणी पेन होणं, रेडनेस असणं किंवा स्वेलिंग येणं, या गोष्टी होऊ शकतात. या गोष्टी होतात फिवर, पेन, रेडनेस, स्वेलिंग. जर बाळाला फिवर असेल तर त्याला PCM म्हणजेच पॅरासिटॅमॉलचे सिरप किंवा टॅबलेट द्यावं. त्याचा डोस आहे 15 mg पर kg पर डोस. आणि हे जी काही कंडिशन आहेत, फिवर असेल किंवा पेन असेल, रेडनेस असेल, या पुढच्या 48 आवर्समध्ये रिझॉल्व्ह होऊन जातात, म्हणजेच कमी होऊन जातात. परंतु जर एखाद्या चिल्ड्रनला 72 आवर्स झाले असतील, म्हणजेच 72 तास झाले, तरी पण त्याला फिवर असेल, पेन असेल, त्या ठिकाणी रेडनेस असेल, स्वेलिंग असेल, तर त्याला डॉक्टरांना दाखवायला हवे. अशा पद्धतीने आज आपण DPT नावाच्या वॅक्सिनबद्दल माहिती पाहिली. DPT नावाची वॅक्सिन ही डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस यापासून मुलांचं प्रोटेक्शन करते. त्यानंतर याचा डोस आहे 0.5 ml. कुठे दिली जाते तर अँटेरोलॅटरल ॲक्सेप्ट ऑफ थाय आणि डेल्टॉइड मसल ऑफ अप्पर आर्म. कधी देतात तर 3 डोस कंपल्सरी असतात त्याचे, 6 वीक, 10 वीक आणि 14 वीकला. त्यानंतर बूस्टर 16 ते 18 मंथ, 5 वर्ष, 10 वर्ष आणि 16 वर्ष. अशा पद्धतीने आपण DPT वॅक्सिनबद्दल माहिती पाहिली. जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.